पण गुरुमुखातून जे आलेला जो मंत्र आहे तो मंत्र आपण जपला तर त्याचं फळ अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इतर मंत्र आपण जपलं तर त्याचा फळ आपल्याला मिळत नाही. पण गुरुमुखे मंत्र यायला पाहिजे आपल्या मुखातून, म्हणून गुरु हा कानमंत्र आपल्याला सांगतात आणि ते ग्रहण करतो. जसं तुकाराम महाराज जाता गंगा स्नान भोजन मागते तुप्प पावशर पडीला विसर स्वप्न माझी. तुकाराम महाराज देखील काही काळी उपजल अंतराय बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. असं तुकाराम महाराजांना देखील गुरु करावा लागला. सांदीपन ऋषी भगवंताचे गुरु झाले, श्रीकृष्णाचे. रामाचे गुरु वशिष्ठ मुनी, द्रोणाचार्य पांडवांचे गुरु. ते प्रत्येकाला गुरु केल्यानंतरच मोक्षप्राप्ती मिळाली. सद्गुरू वाचून सापडणे सोय धरावे ते पाया आधी आधी. या अभंगाच्या नुसार आपल्याला गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा धैर्याचे डोंगर, गुरु हा कर्तव्याचे आगर म्हणतात. आगर आहे सर्व सुखाचे आगर, बाप तुम्हा देवीवरून. हे सगळं आगर आहेत. आगर कशाला म्हणतात? जिथं खरोखरच कुठलीच कमतरता तर नसते. मिठाचा आगर साठा असतो, साठा असतो, तो कधीच संपत नाही. सागर त्याला आगर, म्हणजे तिथं त्या संपत्तीची कधीच कमतरता येत नाही, त्याला म्हणतात सागर. असा नामाचा सागर आणि नामाचा बाजार. रामकृष्ण हे भगवंताच्या नावाने आपल्याला नामाचा बाजार. बाजार का म्हणलाय? ये लोकीचा देह इच्छिता ती पाय. हे देखील बाजार याला इच्छा करतात. आम्ही धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. अशा प्रमाणातून देव देखील स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. इथं काय आहे? तर नामाचा गजर आहे, नामाचा बाजार आहे. जे जे पाहिजे ते ते आहे रे. खूप भक्ती मुक्ती फुकाशी आहे अशी. हे सगळं फुकट मिळतंय. नाम घ्या फुका, नाम घ्या फुका, नग लगे रुका कोठे काही. अशा नृत्याच्या न्यायाने आपल्याला नाम फुकट मिळतंय. आणि ते नाम घेण्यासाठी देव देखील इच्छे करतात आणि मृत्यू लोकात जन्म घेतात किंवा अवतार घेतात. फार सुंदर. रामकृष्ण रे.